नमस्कार मित्रांनो, मागील वर्षी म्हणजे 2024च्या खरीप हंगामात राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची पीक स्पर्धा राबवण्यात आलेली होती। यामध्ये शेतकऱ्यांना रोख बक्षीस देण्यात येणार होते। खरीप हंगाम 2024 साठी या स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत प्रमुख पिके भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद तर काही पिकाची उत्पादकता वाढली आहे, परंतु ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल याची उत्पादकता कमी झाल्याचे दर्शवले आहे। रब्बी हंगाम 2024 साठी राबवण्यात येणारी पीक स्पर्धा ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस यासाठी अर्ज 31 डिसेंबर 2024 पर्यंत करण्यात आलेले होते। यामध्ये तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5,000, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस हे 10,000 तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस हे 50,000 याप्रमाणे बक्षीस जाहीर करण्यात आले होते। त्यानुसार शासनाने GR काढून हे बक्षीस जाहीर करण्यात आले असून त्यासाठी शासनाने एक नवीन GR काढून रक्कम वितरित केलेली आहे। राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येत असतात व उत्पादकतेची वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो। अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन त्यांच्याकडून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। कृषी उत्पादनांमध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळते, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडते। हा उद्देश ठेवून राज्यातील पीक स्पर्धाचे आयोजन करण्यात येते। पीक स्पर्धा योजनेतील निकषामध्ये कालानुरूप बदल करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाने अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकाच्या पीक स्पर्धेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती राबवली होती। त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यातील खरीप हंगाम 2024 राज्य, जिल्हा, तालुका पीक स्पर्धा विजेते विभागनिहाय खरीप हंगाम 2024 मधील एकूण 1835 पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्याची बक्षीस रक्कम ही 1,03,03,000 आणि रब्बी हंगाम 2023 चे लातूर आणि परभणी जिल्ह्याचे तांत्रिक अडचणीमुळे समर्पित करण्यात आलेला 72,000 निधी असा एकूण 1,03,75,000 निधी हा शासन निर्णय काढून कृषी आयुक्तालयास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। यामध्ये ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर इत्यादी या सर्व विभागातील शेतकऱ्यांना ही रक्कम विजेत्यांना वाटप करण्यात येणार आहे।